नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, बऱ्याचशा दिवसापासून सर्व शेतकरी कापूस व सोयाबीन अनुदानाचे आतुरतेने वाट बघत आहे। परंतु मित्रांनो, हे आतुरतेने वाट बघण्याची आता प्रतीक्षा येते संपणार आहे। तर मित्रांनो, आता 26 सप्टेंबरला येते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येते कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा होणार आहे। तर मित्रांनो, हे अनुदान कोणाच्या हस्ते जमा होणार आहे, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी आपण बघूया। त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि या चॅनलला आताच सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात। तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। 2023 खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 26 सप्टेंबरपासून अनुदान जमा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। कृषी मंत्री मुंडे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची गुरुवारी तारीख 19 ला येथे बैठक घेण्यात आलेली आहे। मुंडे म्हणाले, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्याची कार्यवाही 26 सप्टेंबरच्या आधीच करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदीचा वाशिम जिल्ह्याचा नियोजित दौरा आहे। मोदीच्या उपस्थितीत या अनुदान वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर करण्यात येणार आहे। दौऱ्याची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यामध्ये बदलही होऊ शकतो, असे मुंडे यांनी सांगितलेले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता, जे शेतकरी आता कापूस सोयाबीन अनुदानाची प्रतीक्षा करत होते त्यांना येते आता 26 तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये येते कापूस सोयाबीन अनुदान मोदीच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे। परंतु मित्रांनो, आता वाशिम जिल्ह्याचा दौऱ्यामध्ये येते तारीख येते निश्चित, म्हणजे तारीख 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतो। मित्रांनो, 26 तारीख नेमकी ठरलेली आहे 26 सप्टेंबर, पण मित्रांनो काही कारणामुळे 1-2 दिवस इकडे तिकडे होऊ शकतो। तर मित्रांनो, 26 तारखेपासूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येते कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे वितरित होणार आहे, असे मुंडेही यांनी सांगितलेले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर आपल्याला खरोखर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला आताच लाईक करा आणि चॅनलला आताच सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।